दिसला आम्हाला की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे घरातून निघताना थोडंसं पहिल्यांदाच आम्ही रेल्वेने प्रवास करत असल्यामुळे थोडीशी भीती होती की कसं जाणार, काय होणार. पण स्वामींनी दर्शन दिलं की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यावेळेस सगळ्या चिंता नाहीशा झाल्या. कोल्हापूरमध्ये पोहोचलो. तिकीट काढायचं पण माहिती सोलापूर घ्यायची असते नाही. बघा की 200 नंबर गाडी 1 नंबर यायला लागले. स्कॅनर आहे. तिकीट काढलं. 290 रुपये तिकीट झालं दोघांचं. लक्षल की आपण फिरायचं 1 नंबर त्या साईडला उभारायचं घ्या साईड. चालत चालत फलाट नंबर 1 वरती गेलो. फलाट नंबर 1 वरती रेल्वे येणार होती अक्कलकोटची. मग एक काका भेटले आम्हाला. त्यांनी आम्हाला सगळं समजावून सांगितलं की कुठल्या डब्यात बसायचं आणि त्यांनीच आम्हाला बसवलं. आणि रेल्वे आलेली म्हणजे त्यांनी आम्हाला पुढे त्यांनी त्या डब्यात आम्हाला ते पण बसले आणि आम्हाला पण त्या सीटवरती बसवलं. रेल्वेत बसल्यानंतर खूप छान सुंदर वाटते, सगळं छान दिसतं सगळं. त्यामुळे एवढा काही असा त्रास वगैरे होत नाहीत. मला वाटलं की रेल्वेमध्ये मला त्रास होईल, पण त्रास वगैरे काही झाला नाही. व्यवस्थित छान वाटत होतं. आणि इतक्या फास्ट रेल्वे चालवतात की वाटते की हवेत आहे का आपण, असं इतक्या फास्ट रेल्वे चालवतात. तुमचा काय एक्सपिरियन्स माहीत नाही आहे, बाकीच्यांचा मला एक्सपिरियन्स माहीत नाही, पण माझा एक्सपिरियन्स तर पहिल्या वेळेस चांगला झाला. नंतर ही आमची गर्दी आली होती कोल्हापूरची, तिचा पण स्लो मोशन व्हिडिओ घेतला आहे. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही थोडा वेळ उतरला आणि थोडं चाललो, कारण की बऱ्याच असं आम्ही रेल्वेमध्येच बसून होतो. आम्ही काही बाहेर उतरलो नव्हतो. पंढरपुरामध्ये उतरलो थोड्या वेळ, कारण रेल्वे तिथे थांबते. अक्कलकोटमध्ये आम्ही 9:45ला पोचलो. 9:45ला पोचल्यानंतर आम्ही आम्हाला तिथून कुठे जायचं हे पण माहीत नव्हतं. सगळं आम्ही स्वामींच्यावर सोपवलेलं की आम्हाला तिथं नेऊन अक्कलकोटमध्ये न्या, आम्हाला काही माहीत नाही. मग जी लोक सगळी जातात त्या रेल्वेच्या अक्कलकोटच्या मार्गाने आम्ही निघालो. आणि आम्हाला रिक्षा आम्हाला लवकर सापडली नाही, तिथंच थोडी गडबड झाली. मग आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो, थोडं लेट झालेला. 11 वाजता मंदिर बंद होते. आम्ही फिरलो थोडं आणि अन्नछत्रालयमध्ये लाईनमध्ये उभारून अन्न प्रसाद घेतला. आणि नंतर हे स्वामींचे शूट केले थोडे.
त्या नक्षत्रालयमध्ये त्यांची अशी मूर्ती आहे. खूप छान मूर्ती दिसत होती. छान वाटत होतं बघून. ही दत्तांची मूर्ती होती. स्वामींची पुढे होती आणि मला वाटतं हे दत्त जयंतीला केलं असावं. नंतर बाहेर आलो. स्वामींची मोठी मूर्ती आहे. तिथे सगळे लोक दर्शन घेतात. हे सगळं व्हायला आम्हाला 12:30 झालेले. नंतर आम्ही थोडा वेळ झोपलो. 2:15ला उठून सगळं अंघोळ वगैरे करून आणि नंतर आम्ही इथे आलो आणि स्वामींचं दर्शन घेतलं. आणि 3 वाजता बरोबर आम्ही लाईनमध्ये होतो स्वामींच्या. लाईनमध्ये असताना आम्हाला 3 वाजलेले. 3च्या दरम्यान इथे कोण लाईनमध्ये जास्त कोण नव्हतं. थोड्या वेळानं भरपूर गर्दी झालेली. तर आमच्या आधी देखील जाणारी माणसं तिथं भरपूर होती. म्हणजे तिथं झोपलेली असं मला वाटते. थोडी जी लोक होती ती तिथेच होती. आमच्या पुढे एवढी गर्दी होती. नंतर 4 वाजता कपाट उघडलं आणि आम्ही आत गेलो. हे काळं कुत्र माझ्यासोबतच होतं. आणि नंतर स्वामींचं आम्ही दर्शन घेतलं. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं की असं दर्शन होईल असं आम्ही अपेक्षा पण केली नव्हती. कारण की पहिल्यांदाच आम्ही आत एंटर केल्या आम्हाला दर्शन मिळालं. खूप छान दर्शन झालं. मन प्रसन्न झालं आणि इथंपर्यंत आल्याचं काहीतरी सार्थक झाल्यागत वाटलं. तुम्ही देखील दर्शन घ्या. पहिल्यांदाच मी तर पहिल्यांदाच अक्कलकोटला गेलेले. मला वाटते की मी स्वामींना म्हटले होते की मला चांगलं दर्शन घडवून द्या, मी येणार आहे. आणि स्वामींनी माझं ऐकलं. मला चांगलं दर्शन झालं. डोळ्यात अश्रू आलेली माझ्या. नंतर बाहेर आलो. वटवृक्षाचं दर्शन घेतलं जिथे स्वामी बसायचे. नंतर वटवृक्षाबाहेर कलावा बांधला. असं म्हटलं जातं की तिथे कलावा बांधतात आणि इच्छा पण मागतात. पुढे नंतर एक फोटो होता स्वामींचा. तिथे आम्ही दर्शन घेतलं. स्वामींच्या मूर्तीचं देखील दर्शन घेतलं. आणि हे काही जुने फोटो असतील मला वाटते. त्यांचे सर्व त्यांनी असं त्या खोलीमध्ये लावलेलं आहे. हे स्वामींची मोठा फोटो होता. नंतर आम्ही तिथेच बसलो कारण की काकड आरती सुरू होणार होती. माझ्या पुढे एक कुत्रं बसलेलं. नंतर दुसऱ्या बाजूला गेलो तिथे देखील एक कुत्रं होतं. नंतर असंच बसल्यानंतर माझ्या मनात विचार आला की मला जायचं नाही इथून, मला इथंच बसायचं आहे. तोपर्यंत स्वामी म्हटले निश्चिंत जा मी आहे. खरोखर मी मनापासून सांगते की मी असा विचार केला आणि मला हे वाक्य दिसलं. म्हणजे काय म्हणावं आता ह्याला. आणि नंतर काकड आरती सुरू झाली. म्हणजे पहिल्यांदाच गेल्यानंतर आपल्याला काकड आरती मिळेल असं पण मी विचार केला नव्हता. काकड आरती झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. घरी नेण्यासाठी प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर थोडंफार बघितलं, मार्केट फिरलो आणि नंतर परतीच्या प्रवासाला लागलो. 5:25ला आम्ही रेल्वे स्टेशनवरती होतो. 7:45ला रेल्वे होती आणि रेल्वे आली आणि आम्ही अक्कलकोट सोडलं. परतीचा प्रवास सुरू केला.